विद्यालयाला आपण भेट दिली आणि वेळेला शाळा म्हणून दर्जा देण्याचा खूप आपण दर्जा देण्यात आपली मुलाची कामगिरी होती. जिल्हा परिषदेची शाळा पडीक असताना देखील हे नेमकं शक्य कसं झालं आणि आज या शाळेला जेव्हा आपण भेट दिली तर एकंदरीत माहोल वातावरण कसं वाटलं? माझी पूर्वीची शाळा वाबळेवाडी आणि आत्ताची शाळा जालिंदर नगर या दोन्ही शाळांमध्ये जी सूत्र आहे आपण ज्याला म्हणतो फॉर्म्युले, तोच फॉर्म्युला मला इथं दिसतोय आणि कदाचित तोच शाळा यशस्वी होण्याचा फॉर्म्युला आहे. जिथं शिक्षक, समाज, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी एकत्र मिळून काम करतात, एक विचाराने काम करतात, तिथली शाळा वर्ल्ड क्लास झाल्याशिवाय राहत नाही. आपली शाळा ही जागतिक दर्जाच्या शाळेपेक्षा कुठेही कमी नाही आणि म्हणजे मला विशेष आदर वाटतो की आदरणीय सुधाकरजी सोनवणे सर असतील, मुख्याध्यापक मॅडम असतील किंवा कमलेश सरांसारखे सगळे शिक्षक असतील, इतकं एकजीवाने आणि इतकं एक दूरदृष्टी ठेवून यांचं जे काम चाललेलं आहे, तर हे काम फार मोठं आहे. महानगरपालिकेच्या शाळांच्या संदर्भात किंवा मराठी शाळेच्या संदर्भात जी काही काळजी वाटण्यासारखी परिस्थिती आपण पाहतो सध्या, त्या काळजीला हे उत्तर आहे आणि त्या काळजीच्या पायी आपोआप उभं राहिलेलं उत्तर आहे. आणि मग ते कसं करायचं प्रत्येक शाळेत, त्याचा एक फॉर्म्युला इथं जो आम्ही वाबळेवाडीत आणि जालिंदर नगरमध्ये वापरला, तोच ह्या शाळेमध्ये फॉर्म्युला आहे आणि तोच आता सगळ्यांनी वापरायची गरज आहे. ते जर त्या गोष्टी जर शक्य झाल्या, मला असं वाटतं की आपल्या शाळा कुठेही कमी राहणार नाही. आणि जी एक मी रिक्वेस्ट केली सरांना आत्ता, ती फार महत्त्वाची गोष्ट आहे की इथे टीम आहे ती डिस्टर्ब नाही आता झाली पाहिजे. ठीक आहे, बदली वगैरे हा अविभाज्य भाग असतो शासकीय सेवेतला, पण आता एक प्रयोगशाळा उभी राहते, तर मग त्या गोष्टींना आपण थोडंसं एक समाज म्हणून पण सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे. काम करायला तेवढा वेळ आणि संधी दिली पाहिजे आपण इथं शिक्षकांना आणि सोबत राहिलं पाहिजे सगळ्यांनी शिक्षकांच्या. आणि दुसरी गोष्ट अशी की जगात आत्ता काय चाललं आहे हे आपण प्रत्यक्ष जाऊन पाहिलं पाहिजे. कारण आपण आपल्या पातळीवर काम करतो, आपल्या अनुभवाप्रमाणेच निर्णय घेतो आणि त्याप्रमाणे आपण ते निर्णय राबवतो पण जगामध्ये प्रगत देशांमध्ये आता काय चाललं आहे, त्या शाळा नेमक्या कशा आहेत, आपल्यात आणि त्यांच्यात आता कोणता बदल किंवा फरक राहिलेला आहे, तो फरक आपल्याला कसा भरून काढता येईल, तिथपर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल. ही शाळा पाहिल्यानंतर ज्यावेळेस मी म्हणजे स्वीडन, फिनलँड, सिंगापूर आणि UAE ह्या प्रगत देशांमध्ये जाऊन मी तिथल्या शाळांची पाहणी केलेली किंवा तिथल्या व्यवस्था अभ्यासलेल्या आहेत. मला तो फरक फार थोडासा दिसतोय आणि तो फरक फक्त विचारातला दिसतोय. आता कामाच्या स्वरूपात इथं फरक राहिलेला नाही. कदाचित ह्या वाक्याचा अर्थ आपले शिक्षक ज्यावेळेस त्या शाळा पाहतील प्रत्यक्षात जाऊन, त्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल की मी काय म्हणत होतो. तर तिथं जाऊन आपण पाहिलं पाहिजे तेवढी एक व्यवस्था मग महानगरपालिका असेल किंवा शिक्षक म्हणजे स्वतःच्या पद्धतीने पण करू शकेल कदाचित, पण तसं प्रशासनाने त्यांना संधी दिली पाहिजे. आदरणीय सुधाकर सोनवणे साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून त्याच्यावर नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. पण मला असं वाटतं की या दोन गोष्टींची आवश्यकता आहे. आत्ता शाळा पाहिल्यानंतरची माझी जी पहिली भावना आहे ती ही आहे की ह्या दोन गोष्टींच्यावर आपण काम केलं तर आपण फार झपाट्याने पुढे जाऊ शकतो. सर वारेगुरु जी, आपने पूरी दुनिया के विद्यालयों को देखा है, यहाँ पर जब आपने ऑब्जर्वेशन किया, एक तो आपका एक्सपीरियंस है कि तमाम आपने कहा कि स्थायित्व शिक्षकों का होना चाहिए ताकि बेहतर एजुकेशन दिया जा सके. आपकी कार्यप्रणाली को लेकर भी कई बार सवाल उठे और आपको सस्पेंड तक कर दिया गया, निलंबित कर दिया गया. इसके बावजूद ने आपने उस संकल्प को साकार किया और सबके सामने दुनिया के सबसे बेहतरीन विद्यालय आपने तैयार किया. सबसे बड़ी चुनौती आपके लिए क्या रही? सबसे बड़ी चुनौती ये थी मेरे लिए कि जैसे अभी सोनवणे सर ने बोला कि कुछ जो पदाधिकारी हम बोल सकते हैं कि जो ऐसा होते हैं कि उनको कुछ अलग अलग एजेंडा होते हैं किसी के, तो वो एजेंडा कभी कभी हम क्रॉस कर लेते हैं या हमारा काम वो होता है और फिर अगर वो नहीं करेंगे हम तो हमारी भी एक जवाबदेही है ना समाज की तरफ, तो हमको करना चाहिए. एज अ टीचर हमको जो करना चाहिए वो हम करेंगे और वो अगर किसी के लिए कुछ गलत दिख रही किसी को तो हम कुछ नहीं कर सकते उसके लिए. अगर वो फिर सामने आ जाते या फिर वो एक स्ट्रगल हो जाता है तो वो स्ट्रगल करना
वो भी एक कर्तव्य हमारे लिए होता है कि हमको उसमें भी एक पैटर्न दिखाना पड़ता है कि आप काम का एक पैटर्न का तैयार करते हैं, एजुकेशन पैटर्न तैयार करते हैं, स्ट्रगल का भी एक पैटर्न तैयार करना पड़ता है। वो करना पड़ा, हमने वो किया। क्योंकि जो अच्छे काम करते हैं उनके सामने या उनके जीवन में उनके जो जर्नी होती है उसमें स्ट्रगल आती ही है। आपने आपसे जानना चाहेंगे कि आपके जीवन में आपने कई संघर्षों का सामना किया, सफलता पे भाई संकल्प जो भी लिया उसे पूरा भी किया। आपके जीवन में आप किसे सबसे ज़्यादा प्राथमिकता मानते हैं जब शिक्षण क्षेत्र की बात आए? सबसे प्राथमिकता हमें बच्चों को ही देनी चाहिए और बच्चों को ही देता हूँ मैं भी। जो हमारे लिए हमारे सामने जो बच्चे होते हैं ना, वो हमारे लिए सबसे प्राथमिकता का विषय है और उनके लिए उनके जीवन में कभी भी किसी भी चीज़ की कमी ना हो। उनको एक दुनिया के प्लेटफॉर्म पे अगर उनको प्रेजेंट करना है खुद को, तो उसके लिए जो भी चाहिए हमें स्कूल में देना चाहिए और वो ध्यान में रखते हुए हम वो करते हैं। प्राथमिकता हमारे बच्चे होते हैं हमारे। क्या निजी स्कूलों को टक्कर देने में हमारे जिला परिषद वाले स्कूल के बच्चे का कम है? आपको लगता है सर आज की परिस्थिति देखकर? जिला परिषद के स्कूल और निजी स्कूल इसमें कोई टक्कर नहीं हो सकती। केवल जिला परिषद स्कूल या कॉरपोरेशन के स्कूल ही ऐसे स्कूल है कि जहाँ बच्चों के हित में काम किया जाता है। निजी स्कूल में तो उनके पेरेंट्स के पॉकेट को देख के काम किया जाता है। टक्कर नहीं हो सकती। जो अपना हेतु हम जिसको बोलते हैं वो मैटर करता है। किस लिए काम, उद्देश्य किस लिए काम करते हैं? हम हित के लिए, सबके हित के लिए, बच्चों के हित के लिए काम करते हैं। और अगर कोई पैसे के लिए काम करता है तो हमारा उद्देश्य और उनका उद्देश्य उसमें बहुत सारा अंतर हो जाएगा और हमारे काम में और उनके काम में कभी टक्कर नहीं हो पाएगी। और रही बात निजी स्कूल और अलग अलग जो और स्कूल जो है, तो सरकारी स्कूल जब खुद को पहचान पाएंगे ना तो सामने खड़े भी नहीं हो पाएंगे, तो टक्कर की बात तो अलग है। बच्चों में क्या गुण आपको लगते हैं जो पालिका जिला परिषद स्कूल के बच्चे कितने मजबूत हैं मानसिक तौर पर, फिजिकल तौर पर? आप कंपैरिजन करना चाहेंगे अन्य स्कूलों के से? देखिए, जब कोई बड़ा हो जाता है, बड़ा काम कर लेता है, तो ऐसा एक भी कोई आपको उदाहरण नहीं मिलेगा कि जो अच्छे घर में जिसने जन्म लिया है, बहुत अच्छा चल रहा है और फिर भी उसने कुछ बड़ा काम किया है। जिन्होंने भी बड़ा काम किया है या नाम किया है, वो सारे स्ट्रगल करके आगे गए, वो सारे लोग। तो हमारे जो बच्चे हैं वो स्ट्रगल के माध्यम से आगे आते हैं। उनमें बहुत सारी क्षमताएं होती है और इसलिए वो आगे चले जाते हैं कि कुछ भी अचीव करने के लिए जो एक अंदरूनी ताकत होनी चाहिए उनमें इनबिल्ट होती है। तो इसलिए हमारे बच्चे कर पाते हैं। गुरुजी, आपने बियॉन्ड पॉलिसी जाकर काम किया और आज भी आप उस संकल्प को कायम रखते हुए काम कर। आज भी आप चप्पल नहीं पहनते, क्या संकल्प रहा? और सबसे बड़ी चीज, पॉलिसी को लेकर क्या चुनौती आपके सामने रही है जो जिसमें बदलाव होना चाहिए ताकि सभी को बेहतर एजुकेशन मिल सके? पॉलिसी के लिए हमारे यहाँ थोड़ी सी गड़बड़ ये है कि पॉलिसी में बदलाव करने के लिए सोच के विचार विमर्श करके ऐसा नहीं किया जाता कभी। पॉलिसी में अगर कोई अच्छा कर रहा है तो शुरुआत में उसको जरूर उसको अपोज होगा और बाद में जब वो प्रूव करेगा कि मैं जो कर रहा हूँ वो सही है और समाज के या बच्चों के हित में, तब वो सारे लोग मानते हैं। तो ये हमारे यहाँ का रिवाज है। तो हम लोग जो कर रहे हैं कि जैसे हमने किया, आपने बोला कि पॉलिसी के खिलाफ किया, ये पॉलिसी के खिलाफ नहीं था। पॉलिसी में कुछ बदलाव होने चाहिए, इसका एक हमारी तरफ से एक रिएक्शन थी, ये करना चाहिए, इसलिए हमने वो किया। बाद में उसको अपोज हुआ, बहुत सारा हंगामा हुआ, बाद में सबने एग्री किया कि अरे यही सही है, तो ये करना चाहिए। अब गवर्नमेंट हमको बोल रही है कि बाकी 50 स्कूल लो, 100 स्कूल लो और इस तरह से बनाओ वगैरह, ये सब अभी चल रहा है। तो 50 स्कूल या 100 स्कूल नहीं, हम 100% स्कूल बनाना चाहते हैं। वही फार्मूला जो शिक्षक और समाज इनके कोलैबोरेशन से हम लोग बनाना चाहते हैं, वो हम लोग जरूर करेंगे। आपका जो विद्यालय है, आपने उसको वैश्विक पहचान दिलाई। ये जो विद्यालय है राजेश साहू महाराज विद्यालय, यह महाराष्ट्र में मुख्यमंत्री विद्यालय के तौर पर और पीएमश्री विद्यालय खिताब जीत चुका है। आज आपने ऑब्जर्वेशन किया, क्या आपको जो बड़ी कमी नजर आ रही है
जिसमें बदलाव करना चाहिए, ऐड ऑन करना चाहिए, क्या ऐसा सुझाव देना चाहिए? सर मुझे तो कमी नहीं लगती कोई, मगर मैंने जो बोला कि एक चीज़ है जो मैं शायद अभी नहीं बोलूँगा या वो बोलना मेरे लिए ठीक भी नहीं है। एक जो कमी मुझे लगती है वो सोचने का तरीका, हम अपना सोचने का तरीका कैसे ब्रॉडर कर सकते हैं, तो वो देखने के बाद पता चल जाएगा। इसमें मैंने सोनोने सर को एक रिक्वेस्ट भी किया है कि यहाँ से जितने भी टीचर चाहते हैं इनको थोड़ा सा वो स्कूल जो डेवलप्ड कंट्रीज़ है वहाँ की जो स्कूल है, जो सिस्टम है, एजुकेशन सिस्टम, वो थोड़ा सा देख के आना चाहिए, ऐसा मुझे लगता है कभी एक बार। और दूसरी चीज़, उनका तरीका हमको कॉपी पेस्ट नहीं करना है, ये भी एक चीज़ है। हम अपने तरीके से करेंगे, सोच वो रखेंगे जो डेवलप्ड कंट्री में चलती है, और अपने बच्चों के लिए कैसे हम बेस्ट ऑफ द बेस्ट वर्ल्ड क्लास एजुकेशन हम कैसे प्रोवाइड कर सकते हैं, वो हमको देखना चाहिए। एक आखिरी सवाल सर, एक आखिरी सवाल। नवी मुंबईमध्ये बलाढ्य शैक्षणिक राजकीय नेत्यांच्या बलाढ्य शैक्षणिक संस्था आहे, त्या तुलनेमध्ये या शाळेत जर आपण बघितलं तर एक वेगळी तळमळ आणि प्रबळ इच्छाशक्ती दिसते सोनावणे साहेबांची, तर याला आपण कसं बघतो? तर मी म्हणजे मला सुरुवातीला आल्या इथं अंदाज नव्हता, पण जसं मी शाळा पाहत गेलो, मला सांगत गेले शिक्षक, आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटी आणि प्रत्येक उपक्रमांच्या सोबत सोनवणे साहेबांचं नाव कसं जोडून येत होतं, एक म्हणजे अलौकिक आहेत अशी माणसं की मला वाटत नाही की ठिकठिकाणी अशी माणसं उपलब्ध असतात, की रेअर केसेस असतात अशा. पण प्रत्येक शाळेला असं एक माणूस मिळाला पाहिजे, प्रत्येक शाळेला असं एक लोकप्रतिनिधी मिळाला पाहिजे, आणि मग आपल्या ज्या सरकारी शाळा आहेत, मराठी माध्यमाच्या शाळा आहेत, ह्या मागं वळून पाहण्याची वेळ कुणावर येणार नाही, फार वेगाने पुढे जातील असं वाटतं. तर शिक्षकांकडून ज्याप्रमाणे आजकाल आपण पाहतो गैरवर्तणूक विद्यार्थ्यांसोबत केली जाते, आणि त्यामुळे कुठेतरी विद्यार्थी जे आहेत ते कठोर पाऊल जे आहेत ते आत्महत्येचं उचलतात, याकडे तुम्ही कसं पाहता? आजचा सिस्टम कुठेतरी जबाबदार आहे का? केवळ शिक्षकांच्यावर येणार नाही त्या गोष्टी, जर आत्महत्येसारखं टोकाचे पाऊल मुलं घेणार असतील, आणि ते फक्त शिक्षकांच्यामुळं होते असं आपण म्हणू शकत नाही. अभ्यासक्रम, शिक्षणाची पद्धत, पालकांच्या अपेक्षा, जी सिस्टीम आहे आपली, सिस्टीममधली असणारी प्रक्रिया, हे सगळं कुठं ना कुठं त्याला जबाबदार असतं. एक मूल जर शाळेत येत असेल आणि त्याला स्वतःचे निर्णय स्वतः करता येत नसतील, विश्लेषण करता येत नसेल, निर्णय क्षमता राबवता येत नसेल, क्रिटिकल थिंकिंग करता येत नसेल, तर याला फक्त एकटा शिक्षक जबाबदार असतो आपण म्हणू शकत नाही. तो त्याच्या शिक्षकाने त्याच्या स्वातंत्र्याचा फायदा घेऊन त्याच्यावर काम केलं पाहिजे नक्कीच, पण त्याला सपोर्टही सगळ्या बाजूचा मिळाला पाहिजे. एक शिक्षकच फक्त चुकीचं वागतो आणि म्हणून हे सगळं घडतं. आता प्रत्येक ठिकाणी 2%, 5% चुकीची उदाहरणं आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. याचा अर्थ राहिलेले 98% चुकीचे असतीलच असं आपण त्याला म्हणू शकत नाही. पण खूप बेसिक पातळीवर पायाभूत चुका आहेत आपल्या सिस्टीममध्ये, तिथून काम झालं पाहिजे. शिक्षक त्यांच्या पातळीवर करतात नक्कीच, पण सगळ्यांनी याच्यावर विचार केला पाहिजे, आणि ते कसं आपल्याला तिथपासून परत दुरुस्त करून आणता येईल. स्कूल कल्चर नावाचा एक पार्ट असतो शाळेमध्ये, त्याच्यावर आत्ता कुठेही विचार केला जात नाही. तो विचार आपल्याला शाळेमध्ये कसा रुजवता येईल. मला ज्यावेळेस विचारलं जातं की वाबळेवाडीची मुलं आणि इतर शाळेतली मुलं याच्यात फरक काय, मी त्यांना उत्तर देतो की तो फरक काय मला माहीत नाही, पण वाबळेवाडीच्या मुलांच्याबद्दल एक गोष्ट मी स्टॅम्पवर लिहून देऊ शकतो. ती कोणती गोष्ट? की आमची ही वाबळेवाडीची मुलं मोठी झाल्यानंतर कोणाला त्रासदायक होणार नाही, भ्रष्टाचार किंवा इतर काही ज्या चुका आहेत ह्या त्यांच्या आयुष्यात कधीही करणार नाहीत, यांना कधी फ्रस्ट्रेशन येणार नाही, फ्रस्ट्रेशन आलं तरी चुकीचं पाऊल उचलणार नाही, हे मी स्टॅम्पवर सही करून लिहून देतो. इतकी मला खात्री आहे. ह्या गोष्टी मला बोलता आल्या, याला कारण माझ्या पाठीमागे जो तिथं समाज उभा राहतो, तो समाजाच्या पाठबळावर हे सगळं मी करू शकतो. जसे समाज साहित्य भक्कमपणाने उभे सगळ्या समाजाला घेऊन शाळेच्या पाठीमागे, मलाही ते करता येतं तिथं. पण हे सगळीकडे होण्यासाठी तशा पद्धतीचं एन्व्हायरमेंट आपल्याला क्रिएट केलं पाहिजे. शिक्षकाला तेवढं स्वातंत्र्य दिलं पाहिजे, पाठबळ दिलं पाहिजे, आणि एक्सपोजर पण दिलं पाहिजे. असं नाही की तू मी तर असं सांगितलं असतं की काही नाही, सगळं छान चाललंय आणि इथंच चालू द्या. पण मी काय म्हणतोय की आणखी आपला दृष्टिकोन व्यापक करण्यासाठी आपण सगळीकडे पाहून आलं पाहिजे. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी याच्यावर काम झालं पाहिजे, आणि मग विद्यार्थी आत्महत्या करू शकणार नाही.
सर एक छोटा हिंदी से सवाल, एक मिनट हिंदी का सवाल आप ले लो. तुम्ही आलात अरे थांब तू आता तिकडे द्यायचं ना मला. बरं जाऊ दे आता चल.